मी आज जवळजवळ 2-1 वर्षानंतर नागपूरला आलेलो. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविड महामारीमुळे फार प्रवास करणं शक्य नव्हतं आणि अधिवेशनही मधल्या काळात झालं. आज एका कार्यक्रमाकरता मी काल आलो होतो. मी आपल्या सर्वांना भेटायची इच्छा ते केली. मी धन्यवाद देतो नागपूर प्रेस क्लबला त्याच्या अध्यक्षांना की आपण आज हा इंटरॅक्शनचा कार्यक्रम केला. शेवटी लोकशाहीमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मनात काय भावना आहे, मला काय वाटतं आणि जनतेच्या मनात काय भावना आहे त्याचं काय वाटतं हे तुमच्या मार्फतच होतं. हा सुसंवाद फक्त प्रेस कॉन्फरन्स असणं आणि मग काही अडचणीचे प्रश्न विचारणं त्यातून काहीतरी ठराविक बातमी करणं एवढ्यापुरता असतो असं नाही आहे. तर एकमेकाच्या भावना काढायला पाहिजे म्हणून मी आपल्याला म्हणजे त्या दृष्टीने इंटरॅक्शन करावी या दृष्टीने त्या ठिकाणी आलेलं. बरंच काही देशामध्ये, राज्यामध्ये आणि आमच्या पक्षामध्ये घडतंय. देशाची परिस्थिती थोडीशी चिंताजनक आहे. अर्थव्यवस्थेबद्दल मला खूप चिंता आहे. परराष्ट्र धोरणामध्ये देखील चीनचा प्रश्न असेल, युरोपमधलं युद्ध असेल आणि अर्थव्यवस्थेचा जर घोटाळा झाला, नियंत्रण सुटलं तर काय होऊ शकतं ते श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळमध्ये आपण पाहतो. महागाई, बेरोजगारी आणि एकंदरीतच अर्थव्यवस्थेचं नियंत्रण हे केंद्र सरकारचं सुटलेलं अशी एका बाजूला परिस्थिती आहे. राज्यात मी पहिल्यांदा 3 पक्षाच्या आघाडीचा प्रयत्न केला. तो प्रयोग आम्हालाही थोडंसं सुरुवातीला हा प्रयोग पहिल्यांदाच होतोय, कसं काय आपल्याला करता येईल. आम्ही थोड्याला काँग्रेस पक्षाला आघाडी पूर्वी देखील केलेली आहे, पण 3 पक्षाची किंवा शिवसेनेबरोबरची आघाडी केली म्हटली आम्ही. आणि नंतर आम्हाला खात्री होती की ही आघाडी जे गणित आहे विधानसभेचं, त्या गणितामुळे ही आघाडी व्यवस्थित चालेल तर मला स्वतःला वाटतं आणि मी त्यामध्ये माझ्या पक्षांतर्गत पुढाकार घेतो. आज निम्म्यापेक्षा जास्त कालावधी संपलेला आहे, आघाडी सरकार चाललेलं आहे. मध्येच कोविड आल्यामुळं मूल्यांकन कसं करायचं अवघड पडतं. तुमच्याकरताही फार सोपा नाही, आमच्याकरताही फार सोपा नाही. तर आमच्या 3 पक्षाच्या आघाडीने चांगलं काम करायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. थोडासा केंद्र सरकारबरोबर संघर्ष कमी जास्त प्रमाणात आहे. तो आमच्या राज्याचा असं नाही, सर्व राज्यांचाच केंद्राबरोबर कमी जास्त प्रमाणात विरोधी पक्षाची सरकार असल्या ठिकाणी संघर्ष चाललेला आहे. जांच एजन्सी आहे किंवा जे चौकशी समितीच्या यंत्रणा आहे त्याचा खुला दुरुपयोग होताना दिसतो. आणि हा संघर्ष फक्त काही आर्थिक गैरव्यवहार होता मर्यादित आहे असं मला वाटत नाही. तो राजकीय स्वार्थ साधण्याकरता हा गैरव्यवहार झालेला आहे. त्यामुळे एखाद्याने जर काही आर्थिक गैरव्यवहार केला तर निश्चितच कायद्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे. मला आपण बघतोय की ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल किंवा इतर कॉर्पोरेट सेबीसारख्या एजन्सीज असतील, त्यांचा फक्त दहशत निर्माण करायला, एक भीती निर्माण करायला, नाव बदनाम करण्याकरता वापर होतो. जर एखाद्या विरुद्ध तुमच्याकडे काही ठोस पुरावा असेल तर तुम्ही ते शेवटपर्यंत ते प्रकरण नेलं पाहिजे. चार्जशीट फाईल केली पाहिजे, न्यायालयात प्रकरण दाखल केलं पाहिजे आणि मग त्या आरोपीला, तथाकथित आरोपीला आपल्या स्वतःचं बचाव करण्याची संधी दिली पाहिजे. मग न्यायालय जी शिक्षा देईल ती आनंदाने सर्व मान्य करतील. तर तसं होताना दिसत नाही. फक्त प्रत्येकाच्या घरात घोडा अडकवायचं आणि मग त्यांना नाव बदनाम करायचं, प्रॉपर्टी अटॅच करायची वगैरे वगैरे चाललेलं आहे. हे वेगळ्या प्रकारचं राजकारण चाललेलं आहे. आणि आमचं स्पष्ट मत आहे की आपण हा देश हुकूमशाहीच्या दिशेने चाललेला आहे. हे काही नवीन नाही आहे. रशियासारख्या देशामध्ये असंच लोकशाही पद्धतीनं सोव्हिएट युनियनचा
सोव्हिएत नष्ट झाल्यानंतर जी स्वतंत्र राष्ट्र बनली, त्यामध्ये रशिया सुद्धा रशियाने सुरुवातीला त्याची घटना त्याच्या लोकशाहीप्रमाणे ते काम करू लागले. आज रशियाची परिस्थिती काय आहे तर तिथे एक भयंकर हिटलरसारखा एक हुकुमशाह तिथे राज्य करतो. तो सांगतो की मी लोकशाही पद्धतीने निवडून आली. चीनमध्ये तशाच प्रकारे त्यानंतर आमची लोकशाहीच आहे. आणि अशाच प्रकारची गायडेड डेमोक्रेसी म्हणा किंवा निवडून आलेली हुकुमशाही कडे आपण अग्रेसर होताना मला दिसतो. आणि या परिस्थितीमध्ये या देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आज विद्यमान सरकारला त्यांच्याकडे जरी खूप मोठं बहुमत असलं तरी येणाऱ्या राजकीय संघर्षामध्ये, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नंतर होणाऱ्या मे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णायक लढाई होणार असं मी मानतो. पण त्या लढाईमध्ये आज तरी काँग्रेससह कुठल्याही प्रादेशिक पक्षाची इतक्याची ताकद नरेंद्र मोदींना पर्यायी हवा उभी करायची नाही आहे. कुणाची नाही म्हणत होती की काँग्रेससह एकट्याची नाही. आणि त्यामुळं सर्वविचारी पक्षांनी एक व्यापक आघाडी करून आपसातले काही मतभेद असेल ते भेटवून आणि ती काँग्रेस नेतृत्वाखाली आघाडी करून त्या 2024च्या लढाईला सामोरं जावं. बरेच लोक म्हणतात की काँग्रेस विरोधी थर्ड फ्रंट होईल का वगैरे, ते काही व्यावहारिक वाटत नाही मला. काही शक्य नाही, कारण काँग्रेसचाच फुटप्रिंट हे प्रत्येक राज्यात आहे, ते इतर पक्षांच्यामध्ये नाही. जरी वेस्ट बेंगॉलमध्ये निर्णायक बहुमत मिळालं असेल तर त्याच्या बाहेर कुठे प्रभाव नाही. तामिळनाडूची परिस्थिती आहे, त्याच्या बाहेर कुठे प्रभाव नाही. आम आदमी पार्टीचा सुद्धा 1-2 राज्यामध्ये आता प्रभाव झाला असेल तेवढा पक्षात मर्यादित आहे. आणि म्हणून काँग्रेसची एक ऐतिहासिक जबाबदारी आहे की त्यांनी या मोदींच्या विरोधी आघाडीचं नेतृत्व करून सर्व समविचारी पक्षांना, तिथे स्थानिक पातळीवर आमची खटपट असली तरी जे मोदी विरोधक असतील त्याचा सर्व समविचारी आणि एक सेक्युलरिझममध्ये विश्वास ठेवणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन ती आघाडी केली पाहिजे. ही जबाबदारी काँग्रेस पक्षाची आहे. आणि मग इतरांना आम्ही काँग्रेस पक्षाकडून आव्हान केल्यानंतर मग त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. मी मोठा आहे, मी मालक आहे, तुम्ही कोणतरी मला दुय्यम आहात असं न मानता आपण सगळेच समान आहोत. आपल्याला सर्वांनाच आज भारतीय जनता पक्षाला विरोध करायचा आणि ही हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल होती, देशातली लोकशाही वाचवायची आहे, या भावनेनं पुढे जावं लागेल. आता हे आपण करू शकू का नाही, आपल्याला यामध्ये यश येईल का नाही, यावर उद्या देशामध्ये हुकुमशाही येईल का लोकशाही, लिबरल डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणतो, ती जिवंत राहील हा मोठा प्रश्न आहे. देशाचं संविधान जे आपण इतक्या वर्ष 70 वर्ष त्या संविधानांतर्गत लोकशाही पुढून गेली ती टिकेल का नाही याबद्दल मला स्वतःला शंका आहे. अन्यथा लोकशाहीचा सगळ्या देखावा होईल. इलेक्शन होतील, मग जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून गाजावाजा होईल, मग मतदानाच्या रांगा टेलिव्हिजनवर दाखवल्या जातील, सगळं होईल. मग त्याचं आउटकम जे होईल ते एक इलेक्टेड डिक्टेटरशिपमध्ये होईल. ते थांबवायचं असेल तर मग आपल्याला ही लढाई समोरासमोर एकाच एक करून आणि मताचं विभाजन टाळून करायचे. आज देखील भाजपाला 61-62% लोकांनी विरोध केलेला आहे. ती मतं विभागली जातात म्हणून मग 40%पेक्षा कमी मतं घेऊन मागच्या निवडणुकीत 21% मतं घेऊन भारतीय जनता पक्ष त्यात सत्तेत आलेलं. ही राजकीय लढाई आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुदैवानं दुष्काळ वगैरे काही पडलेला नाही आहे. महामारी आल्यामुळे खूप त्रास झाला, पण त्यातून आपण मला वाटतं सक्षमपणे आपण त्या महामारीला सामोरं गेलो. महामारीमध्ये जरी केंद्र सरकारकडून किती जाहिरातबाजी झाली तर या ठिकाणी अधोरेखित करणं जरुरी आहे की आत्तापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा मोठं पॅन्डेमिक अशी मोठी महामारी पसरली तर त्यावर उपाययोजना करायचं काम सर्वस्वी केंद्र सरकारचं असतं, ज्या देशातलं जे केंद्र सरकार असेल. आणि हे पब्लिक गुड म्हणून ह्याला इकॉनॉमिक्समध्ये बसवतात. पण आपला देश असा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपण या
वॅक्सिन करता पैसे काही लोकांच्याकडून घेतले अजूनही घेणं चालू आहे. जगात कुठेही आणि भारताच्या पूर्वी कधी इंग्रजांचं सरकार असेल, देवी असेल, स्मॉलपॉक्स असेल, पोलिओ असेल, इतर डीपीटी असेल, इतर अनेक आपण लसी टोचून ते रोज हद्दपार केले, कधीही आपण लोकांच्याकडून पैसे घेतले नाहीत लस विकतच्याबरोबर. त्या मोदींनी हे केलेलं आहे आणि पुन्हा घरात करतात की आम्ही इतके कोटी लस दिली. तुमची जबाबदारी कर्तव्यच आहे केली सरकारचं. त्याबरोबर मृत्यूच्या आकड्याबद्दल आता WHO आकडेच दिलेले आहेत. आता त्या मेथडॉलॉजीबद्दल चर्चा करतायत, पण खरा मृत्यूंचा आकडा हा WHO जागतिक आरोग्य संघटनेनं पुढे आणलेला आहे. तो चिंताजनक आहे. एकंदरीतच राजकीय परिप्रेक्ष्य जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी आमचं उदयपूरला नवसंकल्प अधिवेशन झालं. त्यामध्ये मी सहभागी झालो होतो. त्यातले रेझोल्युशन्स आले ते तुमच्यापर्यंत पोहोचले. दुर्दैवाने त्यामध्ये 1-2 गोष्टींच्याकडेच मीडियाने लक्ष दिलं की 5 वर्ष पक्ष कुणाला सत्तेत राहायचं नाही, 50% लोकांना जागा द्यायच्या कमिटीमध्ये किंवा एका कुटुंबातले एक व्यक्ती, या अशा गोष्टींकडे लक्ष दिलं. त्यापेक्षाही काही महत्त्वाच्या गोष्टी आमच्या त्या 6 ठरावामध्ये त्यामध्ये केल्या तर पाहण्यासारख्या. आता देशभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये तेच नवसंकल्प शिबिर आम्ही राज्य पातळीवर 1 आणि 2 तारखेला संबंध देशभर आम्ही घेतो. महाराष्ट्रातलं नवसंकल्प अधिवेशन हे शिर्डीला 1 आणि 2 तारखेला होणार आहे. त्याचे कार्यक्रम जाहीर झालेला आपल्यासमोर पोहोचला असेल. तोच पॅटर्न आपल्या राज्यात देखील आपण राबवणार आहोत. 6 गट केलेले आहेत आणि त्या 6 गटामध्ये सर्व निमंत्रणा 6 इक्वल हे सर्व डेलिगेट्सने विभागित आहेत आणि आपापल्या गटामध्ये 6 गटामध्ये चर्चा होणार आहे आणि त्या गटातून जो काही समोर येईल ते मग संयुक्तपणे संबंध अधिवेशनामध्ये चर्चा होईल. त्याची माहिती आपल्याला दिली जाईल. बाकी मला जास्त काही सांगायचं आपण त्यामध्ये इंटरॅक्शन करणं आपल्याला भेटण्याकरता मिळालेलं आहे. म्हणजे प्रेस कॉन्फरन्स वेळ नाही आहे, पण मला त्याच्यात जास्त सांगायचं नाही. आपल्याला काही विचारायचं होतं आपण चर्चा करू. थर्ड फ्रंटचं नेतृत्व कोणाकडे? देखिए, विरोध करने की तो बात ही नहीं है. कांग्रेस पार्टी के हक में 10 सीटें पूरी देश में मिली है इस बार, और उन 10 सीटों में कांग्रेस पार्टी ने कुछ नाम प्रस्तावित किए हैं जो चुनाव लड़ेंगे. उसमें स्वाभाविक है कि बहुत सारे इच्छुक होते हैं और सभी का समाधान करना असंभव होता है. चाहे एमएलसी का इलेक्शन हो, चाहे विधानसभा का टिकट हो, बहुत सारे इच्छुक होते हैं, एक ही को टिकट मिलता है. और इसमें 2 चीज देखी जाती है. एक तो राज्यसभा के सभागृह में मजबूती से कौन काम कर सकेगा, और दिल्ली में एआईसीसी का जो सचिवालय है, जो एआईसीसी का कार्यालय, उसमें फुल टाइम काम करने के लिए कौन काम करेगा. ये 2 चीजें देखी जाती है. उस परिप्रेक्ष्य में ये कुछ नाम सामने आए हैं. अब कुछ चीजें जैसे मैंने कहा सभी का समाधान तो कभी भी हो सकता है, लेकिन महाराष्ट्र के बारे में अगर अभी देखा जाए तो मैं जैसे महाराष्ट्र विदर्भ के हमारे नागपुर एरिया के हमारे साथी मुकुल की वास्तु को उसमें रखा गया है. लेकिन उसमें एक ही विरोधाभास है कि वो महाराष्ट्र से क्यों नहीं है और किसी और को बाहर के राज्य के व्यक्ति को महाराष्ट्र का प्रत्याशी बनाया गया है. मैंने कल मुकुल जी का अभिनंदन किया, तब उनसे बात की कि आप अभी भी जाके बताइए कि सिर्फ अदला बदली करने की बात है. आप महाराष्ट्र से पर्चा भरिए और उनको दूसरे राज्य से भेजिए. और मैंने अपनी तरफ से भी नेतृत्व को लिखा है कि अच्छा होगा कि मुकुल जी का संबंध इस एरिया से रहा है. अगले 6 साल में अगर सांसद बने रहेंगे तो सांसद वृद्धि होता है. नागपुर की कॉर्पोरेशन के चुनाव है, आगे चुनाव है, तो अच्छा रहेगा. नहीं तो उनका संबंध टूट जाएगा. वो राजस्थान से एक ये मैंने रखा गया है. दूसरा दूसरी मैंने बात जरूर रखी है कि राजस्थान और छत्तीसगढ़ में सारे के सारे प्रत्याशी बाहर के राज्यों के हैं. अब उसमें शायद बदलाव करना मुश्किल है. मैंने अपनी तरफ से की तरफ भी जो सबने बताया होगा, आपने भी सबने नोट किया होगा, वो कुछ बदलाव पॉसिबल है तो अच्छा रहेगा.
नहीं, मुकुल जी को तो मैंने बताया है कि अपने आप मैंने लिख के बताया। You also send it to the Yeah, I wrote to the division. My concerns, that's all. शायद अभी देर नहीं हुई ऐसे मैं मानता हूँ कि कल का दिन अभी है, तो हो सकता है अगर चाहे तो, लेकिन फिर भी समय बहुत कम है। हा निर्णय कसा झाला असेल म्हणजे स्टेट जेव्हा बदलले हे सगळं जे माहिती आहे महाराष्ट्रात लोकल बॉडीजचं इलेक्शन आहे, मुकुलजी नागपूरचे आहे, ते स्वतः इलेक्शन कमिटीचे तुमचे चीफ आहेत, त्यांचं सहीचं पत्र असते, ते हे बदल कसे होतात म्हणजे कोणी हा निर्णय घेतला असेल, कोणी फिडिंग केलं असेल? असं आहे की काय आहे की तुमच्या पक्षाच्या घटनेप्रमाणे बरेच दिवसापासून निवडणूक होऊ शकलेल्या नाही. त्या निवडणुका व्हाव्यात अशी आमची मागणी आहे, ती आता मान्य झालेली आहे. त्या निवडणुकीची प्रक्रिया चालू झालेली आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये वर्किंग कमिटी, काँग्रेस कार्यकारिणी म्हणतात, त्याची निवडणूक असते. त्यानंतर एक पार्लमेंटरी बोर्डचं गठन होतं, त्या वर्किंग कमिटीमध्ये निवडून आलेल्या माणसांच्या आणि हे सगळे निर्णय, महत्वाचे निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेतं दैनंदिन बेसिसवर, आणि इलेक्शन कमिटी देखील निवडून आलेली असते. आज ते निवडून आलेलं स्ट्रक्चर नाही आहे. निवडणुका बऱ्याच दिवसांमध्ये झालेल्या आता होतील त्या निवडणुका, पण त्याच्यामुळे हे सगळे अधिकार काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेसच्या वर्किंग कमिटीकडे आहे. तर त्यांनी ते निर्णय घेतले. तिथल्या परिस्थितीला अनुसरून त्यांना तिथे लागणारी मदत करणारे कोण कार्यकर्ते आहेत त्याप्रमाणे ते निर्णय घेतलेले आहेत. आता राज्यसभेच्या खासदारांची संबंध राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी काही नसते, कारण ते एक व्यक्ती फक्त निवडून आलेला असतो 18 पैकी. परंतु आपल्या राज्यातला चांगला नेता जर निवडून आला तर त्याची निश्चितच मदत होते. म्हणून मुकुलजींना न्याय दिला आहे, त्याबद्दल काँग्रेस नेतृत्वाचा आणि मुकुलजींनी अभिनंदन केलेलं आहे. ते महाराष्ट्रात जुळले असते तर चांगलं झालं असतं. अजूनही तो प्रयत्न झाला ते मला आनंद होईल. सर, मुकुलवासिकांना कुठेतरी मुकुलवासिकांबद्दल राज्यामध्ये काही नाराजी होती काँग्रेसची त्यांची, म्हणून त्यांना निवडून लढवलं अशी नाही असं नाही. राज्यसभेची निवडणूक ही उपनिवडणूक असते, त्यामुळे तसा धोका कुणाला नाहीये आणि बिलकुल मनातून काढून टाका की त्यामुळे असा बदल झाला. कारण काय की क्रॉस वोटिंग करता येतं, त्यामुळे जो प्रत्याशी किंवा जो उमेदवार आपण दिला असेल राज्यसभेला तो निवडून येतो. अन्यथा तो चुकीचं कर वोट करताना दाखवून वोट करावा, तसं काय होणार नाही. सर क्वेश्चन फॉर्म भरला बदलामध्ये इम्रान प्रताप रेड्डीने आज फॉर्म भरला, त्यानंतर तुम्हाला वाटतं का बदल नाही होऊ शकतो, म्हणजे टेक्निकली होऊ शकतो, कारण ते पुन्हा तिकडे अर्ज भरतील, त्यांच्या काढून घेतील आणि मुंबईची तिथला काढून घेतील, इथं भरू शकतील. आता ते माझं म्हणणं आहे ते होईल का नाही मला माहिती नाही, पण मी आपली एक माझी स्वतःची भावना तुमच्यापैकी कळवली. सर, एक प्रश्न होता की म्हणजे राज्यसभा मधल्या काळामध्ये ममता बॅनर्जी महाराष्ट्रात झाले होते, आणि ते आता राज्यसभा नंतर राज्यसभा राज्यसभा नहीं हो गया ना, नहीं राज्यसभा का तो खत्म हो गया. और एक राज्यसभा कितना चलाएगी जरा उससे भी महत्वपूर्ण सवाल पूछ रहा हूँ. अरे रुको ना, बोलिए राज्यसभा का होने महासचिव है तो राजस्थान से लड़े या किसी अन्य राज्य से लड़े, तो क्या आप यदि राजस्थान से लड़ते हैं तो मध्य प्रदेश से महाराष्ट्र तक क्या उनकी रुचि क्यों होगी? आप कह रहे नहीं हैं नहीं अब वो महासचिव है, महासचिव पार्टी का महासचिव पूरे भारत का रहता है, तो कहीं से भी चुनाव लड़ सकते, तो क्या असर पड़ेगा? ऐसा नहीं लग रहा कि राजस्थान में चुनाव है, एक्सपीरियंस वाले व्यक्ति को कांग्रेस ने वहां पे भेजा है. देखिए इसमें आप फर्क सोचिए. एआईसीसी का जो काम होता है वो आपने सही बताया है कि जो महासचिव होते हैं उनको किसी राज्य की या किसी विभाग की जिम्मेदारी दी जाती है और उसमें कोई फर्क नहीं पड़ेगा कहां से आपको, चाहे वो एमपी हो या ना हो, कोई फर्क नहीं पड़ता. मुकुल जी अभी भी तो है, कई राज्यों के प्रभारी शायद है वो, तो वो हमारा तो विदर्भ की जनता की ओर से, महाराष्ट्र की जनता की ओर से कहना कि देखिए एक छोटी सी बात है, 5 करोड़ का विकास निधि मिलता है, वो यहाँ खर्च कर सकते, अब नहीं कर सकते, वो राजस्थान में करना पड़ेगा. यहाँ के स्थानीय इकाइयां हैं, अपने कॉर्पोरेशन के चुनाव है, तो इनके बीच में मदद कर सकते हैं, प्रचार कर सकते हैं. अब वो जयपुर का चुनाव होगा तो वहां जाएंगे. यही हमारी अपने स्वार्थ की बात है. महासचिव पद में कोई फर्क नहीं पड़ेगा, चाहे वो एमपी हो या ना हो. सर, एक प्रश्न होता की बदल्या काळामध्ये ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या, त्याच्यानंतर केसीआर आले होते आणि शरद पवारांचं नाव एक संयुक्त आघाडीचं नेतृत्व व्हावं असं एक चाललेलं चर्चा चाललेली आहे. आपण आता म्हटलं की काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये हे सर्व व्हावं किंवा हा जो विरोधाभास होतो आहे यामध्ये मार्ग कसा काढणार? आता असं आहे
स्वतः आपण पवारसाहेबांचं नाव घेतलं. स्वतः पवारसाहेबांनी जेव्हा त्यांच्या एका पक्षातल्या नेत्यांनी हा प्रस्ताव मांडला होता की पवारसाहेबांनी युपीएचं नेतृत्व करावं, त्याने ते स्वतः म्हटले की हे काँग्रेसशिवाय कोणाला शक्य होणार. ते वास्तव आहे. पण आपण जर बघितलं तर काँग्रेसचा फुटप्रिंट जे आहे ते सगळ्यांना देशभर आहे, कोणी नाकारू शकणार नाही. अन्य प्रादेशिक पक्षाने कितीही टॉल लीडर असले आणि आहे त्यात काही शंकाच नाहीये, पण त्यांच्या पक्षाचं नेटवर्क तिथं नाही आणि तो व्यावहारिक ठरणार नाही. अनेकांनी अशाबद्दल मत व्यक्त केलं. आज काँग्रेसचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते दिल्लीमध्ये जाऊन सोनिया गांधींना भेटणार होते. महाविकास आघाडीमध्ये सन्मानजनक वागणूक मिळत नाही आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर निघण्याचं अशी काँग्रेसमध्ये चर्चा चालू आहे. आता काय आहे की काही 3-4 नेत्यांना मुंबईला बोलवलं होतं अशी बातमी मी आपल्याकडून ऐकली, मीडियामध्येच वाचली. आणि नंतर असे ऐकले की ती बैठक कॅन्सल झाली होती. आता बैठकीचा विषय काय होते म्हणजे राजकीय गैरसमज आहेत लोकांचं. काही लोकांचं म्हणणं आहे की राज्यसभेच्या बद्दल काही ठाणी चर्चा आहे, काही लोकांचं म्हणणं की महाविकास आघाडीबद्दल आहे, आणखी काही मंत्र्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्याबद्दल काही आहे. पण कशाबद्दल मिटिंग होती आणि ती का कॅन्सल झाली मला माहिती. पण तुमचा वैयक्तिक अनुभव कसा महाविकास आघाडीच्या बाबतीत, कारण ज्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहे की सन्मान मिळत नाही आहे. असं आहे की महाविकास आघाडीने का केली हे तुम्हाला माहिती आहे. मी अनेक वेळेला बोललेलं आहे. त्यामध्ये माझाही थोडासा खालीचा वाटा हे करण्यामध्ये. आता हे झाल्यानंतर 3 पक्षाच्या आघाडीत त्यामध्ये सर्वात ज्युनियर पक्ष संख्याबलाप्रमाणे आमचा आहे. त्यामुळे आम्हाला सत्ता वाटपामध्ये किंवा पॉवर शेअरिंग फॉर्म्युला जो तयार झाला त्यामध्ये आम्हाला कमी वाटा मिळाला हे सत्य आहे. आणखी चांगला वाटा मिळाला असता किंवा चांगली खाती मिळाली असती तर बरं झालं. ते मी त्या ठिकाणी प्रस्ताव मांडलाही होता, म्हणजे आणखी चर्चेमध्ये मी काही नव्हतो. नंतर मी काही गोष्टींच्या करता भांडलो असतो. त्यामुळे थोडं असं होतं की आपल्याला थोडंसं कमी महत्त्व मिळते वगैरे असं दिसतं. अर्थातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे 2 मोठ्या पक्षांचे आहेत. आमच्याकडे त्या दर्जाचं खातं नाही आहे. अध्यक्षपदाचं खातं होतं पण त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पदविकता आहे. फक्त एवढंच आहे की जेव्हा निधी वाटप होतो तर माझ्या काळातही मुख्यमंत्री असताना माझ्या विभागाचा निधी वाटप होता तर आम्ही अतिशय स्ट्रिक्टली नियमाप्रमाणे समान वाटप करून बसतो. कुठेही आम्ही कमी जास्त केलं पण आपण स्वतः दुसरा वाटा घ्यावा की माझ्या मतदारसंघाचा घ्यावा असं मी कधी केलं नाही. आणि ते कुठल्याही पक्षाकडून झालं तर ते योग्य नाही. आणि त्याबद्दल मग तक्रार होते, म्हणजे पुन्हा दुरुस्ती होते. आणि अशा अयोग्य वाटपाबद्दल काँग्रेसच्या मंत्र्याबद्दल ही तक्रार काही आहे. म्हणजे सगळे दुसरे आमच्यावर करता असं नाही. एखादी केस अशी आहे की काँग्रेसच्या मंत्र्यांनी न्याय वाटप केला. तर कोण म्हणतो की तुम्ही त्या खात्यामध्ये न्याय वाटप करून आमच्या खात्यामध्ये असं केलं, असं थोडं चाललंय हे योग्य नाही आहे. ते मला वाटतं चर्चेतून बसून ते सुटेल. परंतु आता काही आमदारांना वाटते की आता हे 12 लोक आमदार मंत्री आहेत, आम्हालाही काही संधी मिळाली होती. आणि नंतर मग ज्या कमिट्या किंवा बोर्ड चेअरमनशिप असतात त्यामुळे काही आमदारांना त्यामध्ये संधी मिळते. त्याच्यामुळे ते काँग्रेस पक्षाकडून जाऊन झालेली आहे. त्याबद्दल नाराजी आहे ती लवकर झालं पाहिजे. जुनी टर्म संपलेली आहे ती होईल करावं लवकर. सर याला जोडून आहे. काल शशिकांत सिन्हांनी तुमच्या समोर नाराजी व्यक्त केली की ते कोणी ऐकत नाही, कोणी विचारत नाही, मान सन्मान मिळत नाही. नेमकी बाजू मांडायची मांडायची सर्वात काही राज्यसभेसाठी कोणी करते हे कसं पाहत? 2 गोष्टी आपण विचारल्या. कपिल सिब्बल माझे जवळचे मध्यंतरी आधी सर्वांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र दिलं होतं आणि त्याला तुम्ही मीडियाची पिताळ्यांचा काहीतरी नामकरण केलं ही निवडणुकी होईल. कारण त्याचं असं होतं की त्यावेळेला कोविडच्या परिस्थितीमुळं आमच्या कोणाचीच काँग्रेस अध्यक्षांची चर्चा होऊ शकली नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. आणि काँग्रेस अध्यक्षांनी इंटरिम प्रेसिडेंट तात्पुरता कार्यभार सांभाळायला जवळजवळ वर्ष व्हायला लागलं. आणि वर्षभर झालं तरी ही इंटरिम व्यवस्था चाललेली आहे. इंटरिम म्हणजे काही महिन्याकरता तात्पुरती व्यवस्था असते ती वर्षभर झालेली. पुन्हा एक चर्चा व्हायला लागली की आता त्या सोडून द्यायचे दुसऱ्या कोणाला तरी इंटरिम अध्यक्ष केले जाईल. हे चुकीचं होतं. म्हणून मग गुलाम नबी आझाद जे विरोधी पक्ष नेते ते त्यावेळेला त्यांनी भेटायचा प्रयत्न केला, वेळ मागितली. बरोबर बरेच दिवस होते. त्यांची तब्येत थोडीशी बरी नव्हती. कोविडच्या काळामध्ये लोकांना भेटू नका असंही डॉक्टरांनी सांगितलं होतं की 1 वर्ष
महिन्याभर वाट पाहिल्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की आपले काय विचार आहेत ते आपण नेतृत्वाला कळवलं पाहिजे. त्यामध्ये कपिल सिब्बल होते. आम्ही ठरवतानाच एक ठराविक विशिष्ट असलेलं माजी केंद्रीय मंत्री, माजी वर्किंग कमिटी मेंबर, माजी मुख्यमंत्री याच्या व्यतिरिक्त कुणाला यात घ्यायचं नाही असं केलं. बरीच मंडळी त्या विचाराची होती आणि 23 जणांनी एक गोपनीय पत्र पाठवलं. फार महत्वाचं आहे की हा डायलॉग, हा संवाद आमच्या काही सिनियर लिडर्स मध्ये आणि काँग्रेस अध्यक्षतेमध्ये 1 to 1 झाल्यानंतर फक्त पत्राद्वारे झाला कोविड पुढे. ते पत्रात ते गुप्त नसतं ठेवायचं झालं असे प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की पत्र दिले. तसं काही उद्देश नव्हता. दुर्दैवानं ते पत्र लीक केले. ते लीक करताना सगळं अख्खं पत्र दिलं असतं तरी चाललं, पण ते मुद्दाम काही वाक्य निवडून वाक्य काढली गेली, ती इंडियन एक्सप्रेसला दिली गेली. त्यामुळे मग गैरसमज झाला की काहीतरी कोणीतरी फार नाराज आहे आणि काहीतरी नेतृत्वावर नाराज आहे, गांधी फॅमिलीवर नाराज आहे, तसं काही नव्हतं. 2 मुख्य मागण्या होत्या की अध्यक्षपदा कोणती पूर्णवेळ अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि त्याचबरोबर पक्षांतर्गत निवडणुका ज्या 24 वर्ष झालेल्या नाही त्या झाल्या पाहिजेत काँग्रेसच्या घटनेप्रमाणे. बाकी काही त्यात नव्हतं. पुन्हा कोविड होता, परंतु त्यानंतर मुद्दाम हे मी का सांगतो पार्श्वभूमी सांगितली पाहिजे. त्यानंतर एक 2-3 महिन्यानंतर थोडीशी कोविड परिस्थिती अवकाशानंतर सोनियाजी आमच्यापैकी 9 जण इतर जे तुमच्या विश्वासातले इतर 9 वर्किंग कमिटी मेंबर होते त्यांना आणि 2 जे आमच्या सहीमध्येही नव्हते आणि वर्किंग कमिटीचे मेंबर जरी असले तरी चिदंबरम कमलाचे 19 जणांची आमची बैठक सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावर झाली. ती लांब बसून बसून कोविडचे सर्व नियम पाळून झाले. 5 तास तब्बल बैठक झाली की 19 डिसेंबर 2020. त्यामध्ये आम्ही या मागण्या वैयक्तिकपणे प्रत्येकाला मांडल्या. पुण्याची बोलल्या, राहुलजी बोलली. त्यामध्ये हे ठरलं की एक चिंतन शिबिर घ्यायचं, वेळ किंवा निवडणुका घ्यायच्या आणि थोडंसं अधिक सलामस्ततीनं निर्णय घ्यायचे असा त्या ठिकाणी निर्णय झाला. त्या पत्रातल्या मुद्द्याचं समाधान झालं. त्याप्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम झाला. कोविडवरती पुन्हा त्याला ढकललं आणि चिंतन शिबिर घ्यायचं ठरलं होतं ते झालं. त्यामुळे आमचे मुद्दे पक्षाचे साध्य झाले. आम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून पूर्णवेळ अध्यक्ष कोणी येईल निवडणुकीच्या पद्धतीने राहुल गांधी काही जबाबदारी स्वीकारतो आम्हाला आनंद होईल. कारण ते आज काहीच तरी तर आमच्या पक्षातील तो परिचित चेहरा आहे. पण आता ते निवडणूक होईल, जाहीर होईल, त्यावेळेला ठरेल काय तर त्या पक्षाची काय अडचण. कपिल सिब्बलनी आमच्या बैठकीमध्ये एक नाराजी व्यक्त केली की नाही त्यामध्ये काही बदल असं मला वाटत नाही आणि आता काही थोडी तरी आपले मतं एकत्रित त्यांची मतं मी काही त्यामध्ये ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही मतं जाहीरपणे प्रकट केली होती. त्यांनी त्याच वेळेला सांगितलं की मी तर वेगळा विचार करणार आहे, मग बाकी सगळ्यांनी कोणाला करायचं असं करा. आणि त्याला सांगितलं की हे काही शक्य होणार नाही. जे काय म्हणणं मांडायचं आपल्या व्यासपीठावर आपण मांडूया. त्यांनी त्याच वेळेला एक महिन्याभर आधीच विचार केला होता. तरी आम्ही त्याला केलेलं चिंतन शिबिर होत आहे आणि त्यामध्ये तुम्ही मांडा म्हणतो आपल्याला साथी मिळेल तर मांडू. त्याप्रमाणे चिंतन शिबिरामध्ये त्याने निवेदन केलं होतं. त्यांना उघडलं होतं किंवा आम्हाला कोणाला उघडलं असं नाही, सगळ्यांना निमंत्रित केलं होतं. ते आले नाही. ते म्हणजे मी उघड भूमिका घेतलेली आहे ही कुटुंबात होते की त्याचं कोणी नसावं मी आता येण्याचे उचित नाही. आणि मग शिबिर संपल्यावर त्यांनी तो आपला निर्णय घेतला. तर मला स्वतः माहिती की त्यांना बऱ्याच लोकांनी ऑफर दिल्या होती किंवा आमच्या लक्षातल्या त्यांना चांगले वकील आहेत. प्रत्येक पक्षाला एक चांगल्या वकिलाची गरज असतेच. त्यामुळे या यादीमध्ये पण आमच्या यादीमध्ये पण 2 चांगले वकील आहेत. त्यामुळे त्यांनी जो स्वतःचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल काही बोलू या याच्यातली जी तुमची मागणी तुम्ही जो उल्लेख केला G23 वाला जो तुम्ही उल्लेख केला तर आता अध्यक्ष हे इलेक्शन केव्हापर्यंत व्हावं संघटनेचं आणि अध्यक्ष कोणी राहावं एक आणि इलेक्शन व्हावं ही आमची मागणी आहे. केव्हापर्यंत वगैरे इलेक्शन मध्ये आपण असं ठरवतो का की इलेक्शन वर ह्याच माणसाला निवडा म्हणून. इलेक्शन आहे आणि ते इलेक्शनची तारीख ठरलेली आहे. तिथे आमची निवडणूक आयोग आहे अनुसार स्त्री काय ते करतात सगळी सुरू झालेली.
आणि एक आघाडीचं आपण जे सुचवलेलं आहे त्याचं नेतृत्व कोणी करावं? नाही, हे मी काय म्हटलंय काँग्रेसमधलं. की काँग्रेस हा मोठा पक्ष आहे तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचारी पक्षांची आघाडी मारते हे मी म्हटलं. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा निवडून आलेलं नेतृत्वच करेल ना ते. आणि ते निवडून आलेल्या नेतृत्वाला जी लेजिटिमेसी असते ती मान्यता असते किंवा कोणी असेल पण तो निवडून काँग्रेसच्या सर्व अखिल भारतीय काँग्रेसच्या सभासदांनी निवडून दिलेली व्यक्ती आहे. आता ती जर निवडून आलेली नसेल तर नॉमिनेटेड असेल किंवा असं कोणती तात्पुरतं असेल तर त्याला ती राजमान्यता मिळणार. यूपीए नाम कितनी दीजिए. सवाल कई लोगों ने उठाया कि यूपीए है क्या. यूपीए तो उस समय की व्यवस्था थी. उसके बाद 2014 में यूपीए की ऐसी कोई बैठक हुई क्या. तो ये भी सवाल है नाम का कोई ये. इसलिए मैंने कहा कि समविचारी दलों की एक गठबंधन. सर 2019च्या निवडणुकांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत युतीनं झाल्यामुळे तो फटका नेमका काँग्रेसला बसला. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांसोबत तुम्ही चर्चा करून युतीमध्ये समोरून घेणार आहे. इट्स टू अर्ली टू से दॅट. 2024च्या निवडणुकीमध्ये आम्ही कसं लढू आज सांगणं आव्हान ते केंद्रीय नेतृत्व ठरेल. त्याच्या आधी स्थानिक विकास स्थानिक संस्थांच्या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत. त्या स्थानिक विकासाच्या निवडणुकामध्ये आम्ही आघाडी करणार का स्वतंत्र लढणार हा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. तो सोपा निर्णय नाही आहे आणि तो स्थानिक पातळीवर आम्ही नागपूर कॉर्पोरेशनला काय करायचं, मुंबईला काय करायचं, पुण्याला काय करायचं, जिल्हा परिषदेमध्ये काय करायचं हे आम्ही ठरवू कसं करणार. आणि सोपा निर्णय नाही की आत्ताच सांगतो कारण प्रत्येक ठिकाणी दोन मतं आहेत की आपण महाविकास आघाडी करून पुढे जाऊन भाजपला संपवून टाकू. कारण ते स्पष्ट आहे की आम्ही तिघं एकत्र लढलो तर पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल, नागपूरची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल, कोल्हापूरची पोटनिवडणूक हे चित्र स्पष्ट आहे. पण भाजपला 4 मुंबईत सीट करायची असेल तर तिघं एकत्र होईल. पण त्यामध्ये मग आपापल्या पक्षाचा काय त्यात फायदा तोटा म्हणजे मागवा. थँक्यू. मी मगाशी सांगितलं की राज्यसभेच्या जागा घेण्याचा इच्छुक खूप असतात. प्रत्येकाचं समाधान करता येतं. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाला त्यांच्या सोयीकरता किंवा राष्ट्रीय परिप्रेक्षामध्ये राज्यसभेचे उमेदवार निवडून येतात. आमची संख्या पण कमी झाल्यामुळे आम्हाला फार जास्त लोकांना काही संधी देता येईल. हा निर्णय शेवटी केंद्रीय नेतृत्व करतं. तेव्हा मी एकच पोटसूचना मी केली होती की मुखर्जींना तिकीट दिलेलं आहे त्याचं स्वागत करताना नेतृत्वाकडे एवढीच चर्चा केली की आतापर्यंत आपल्याला करता येईल का. तर कुणाला तिकीट द्यायचा हा सृष्टीचा निर्णय आहे. ते तो निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल काही मला बोलायचं माझं व्यक्तिगत मत काय असेल तरी त्याबद्दल काही बोलणार नाही. पण ते जिथे अदलाबदली होऊ शकली असते तर चांगलं झालं असतं. त्याच्यावर मला महाराष्ट्रात आणखी थोडंसं जमा करायचं. मी संवाद साधलेले एवढं होतं की मुंबईनं महाराष्ट्रातून दिलं तर बरोबर. उमेदवारी अर्ज दाखल झाले तेव्हा तांत्रिकदृष्ट्या आता अदलाबदली शक्य आहे. आहे अगदी शक्य आहे. पुन्हा नवीन अर्ज भरायचा हा काढून घ्यायचा शक्य आहे. त्या अडचणी करायच्या आहेत. प्रवास वगैरे उद्याचा तरी शेवटचा आहे. त्यामुळे फार सोपं असं नाही म्हणून पण करावाशी विनंती केली. आणि त्याला तुम्ही जो काही कोणी जरी तर्क मांडला होता की काही कारण होतं म्हणून असं केलं तर मला असं वाटतं. Audio Jungle.